झी 24 तास एक पाऊल पुढे। उन्हाचा तडाखा वाढू लागल्यानं नागरिकांचे पाय आता रसवंतीगृह आणि ज्यूस विकणाऱ्या गाड्यांकडे वळू लागलेत। मात्र या ज्यूस विक्रेत्यांकडून स्वच्छतेची कुठल्याही प्रकारची काळजी घेतली जात नाहीये। या गाड्यांवर अन्न आणि औषध प्रशासन कारवाई का करत नाही असा सवाल उपस्थित होतोय। उन्हाचा कडाका वाढत चालल्यानं नाशकात उसाचा रस आणि ज्यूस विक्रेत्यांची दुकानं थाटू लागलीत। साहजिकच उकाड्यानं हैराण झालेल्यांचे पाय या दुकानांकडे वळू लागलेत। मात्र लांबून आकर्षक वाटणाऱ्या या दुकानातील स्वच्छता पाहिल्यावर भ्रमनिरास झाल्याशिवाय राहत नाही। झी 24 तासच्या टीमनं शहरातील काही हातगाड्या आणि रसवंतीगृहांना भेट दिल्यानंतर ही अस्वच्छता प्रकर्षानं दिसून आली। अनेक ठिकाणी फळं सडलेली दिसून येत होती, तर ज्या भांड्यात रस ठेवला जातो त्या भांड्यांवर माशा घिरट्या घालताना दिसून येत होत्या। सगळीकडे अस्वच्छतेचं साम्राज्य होतं। मैं थोड़ी ऊपर चढ़ता हूँ कि कौन सा पानी है कि कौन सा नहीं है। क्या मालूम गंदा है कि सफा है। ज्यूस सेंटरवरती जर आपण काही ज्यूस वगैरे घ्यायला गेलं तर तिथली फळांची आपण सहज तपासणी केली एक चौकस बुद्धीनं तर तिथं खराब दर्जाची फळे या ठिकाणी आढळतात किंवा त्या ज्यूसला थंडगार करण्यासाठी जो काही बर्फ वापरला जातो तो बर्फ सुद्धा अतिशय खराब अशा प्रतीचा आढळून आलेला दिसतो। अशा अस्वच्छ आणि निकृष्ट दर्जाच्या फळांचा रस घेऊन आजारांना आमंत्रण देण्याऐवजी द्राक्ष, डाळिंब, पेरू अशी ताजी फळं खावीत असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत। नैसर्गिक शीतपेय घरी आणलेलं आणि घरून चांगली फळं निवडून ज्या वेळेला तुम्ही करता तर त्यावेळेला त्याची गोडी सुद्धा चाकली जाते आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये उत्तम पद्धतीने संस्कार करून तुम्हाला पचेल असं तुम्ही करू शकता। शहरातील प्रत्येक लहान मोठ्या रस्त्यांवर अशा प्रकारचे फळ ज्यूस विक्रेते आढळून येत आहेत। मात्र या ज्यूसचा दर्जा कसा आहे याची तपासणी केली नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे। त्यामुळे या गाड्यांवर तात्काळ कारवाई व्हावी अशी सामान्यांची मागणी आहे। झी 24 ताससाठी मुकुल कुलकर्णी, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।